सकाळपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे। हवामान विभागाने मुंबई शहरासाठी रेड अलर्ट जारी केलाय। पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झालेत। तर मालाडमधील पुष्पा पार्कजवळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावलाय। वाहन चालक आणि दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। आणि याच परिस्थितीचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। बघूयात। मुंबईत सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलं आहे। आपण इथे पाहू शकता अगदी सध्या उपाय मालाड इथे जोरदार पावसाच्या सुरुवातीमुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे वॉटर लॉगिंग इथे झालेलं आहे। लोकांना जे आहे आपले बाईक्स आणि गाडी काढतानाही त्रास होत आहे। काही गाड्या इथे बंदही पडल्या आहेत। ही घटना फक्त इकडची नाही आहे, मुंबईचे जे काही सखोल भाग आहेत, परेल असो, लालबाग असो, अंधेरी सबवे असो, मला मिड चौकी असो, अशा ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात असे वॉटर लॉगिंग दिसत आहेत। BMCने भलेही कितीही दावा केला असेल की वॉटर लॉगिंगची समस्या ह्या वर्षी दिसून येणार नाही, परंतु आपण पाहू शकतो की इकडेही एक मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग दिसून येत आहे आणि कुठे ना कुठेतरी जे वाहन चालक आहेत त्यांना खूप कठीणाईचा सामना करण्यात इथे दिसतोय। आणि ह्यावेळी कितीही दावे केले असेल BMCने, ते कुठेतरी ह्या वॉटर लॉगिंगमुळे आपण पाहू शकतो की ते पूर्णपणे फेल असे दिसून येत आहे। कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया।